हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आलो आहोत लोणावळ्यामधल्या एका सुंदर आणि लक्झरी रिसॉर्टमध्ये. खरं तर आम्ही इथे रिलॅक्सेशनसाठी तसेच एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि आम्ही स्टे केलाय 7 ॲपल रिसॉर्टमध्ये. हा एक 3 स्टार रिसॉर्ट आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या रिसॉर्टचा कंप्लीट टूर दाखवणार आहे. तसेच एंट्रीपासून रूम टूर, इथलं फूड कसं आहे, अमेनिटीज काय काय आहेत, मला एकूण किती खर्च आला आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा स्टे खरंच वर्थ आहे की नाही याबद्दल मी तुम्हाला एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर जशी आमची कार रिसॉर्टच्या गेटमधून आत आली, पहिलंच गोष्ट नोटीस झाली ती म्हणजे खूप मोठं आणि स्पेशियस कार पार्किंग. पार्किंग फुल्ली सिक्युअर आहे आणि चारही बाजूला ग्रीनरी आहे. तसेच एंट्रीपासून एक प्रॉपर रेसॉर्ट वाईब फील यायला सुरुवात होते. सिटीचा नॉईज लगेचच मागे पडतो आणि माइंड एकदम रिलॅक्स मोडमध्ये जातं. हा बघा रिसॉर्टचा कम्प्लीट आउटसाइड लुक. रिसॉर्ट खूप मोठं आहे आणि वेल मेंटेन पण आहे. थोडं बाहेर टाइल्सचं वर्क चालू होतं, पण खरं सांगायचं तर आमच्या स्टे दरम्यान कुठलाही डिस्टर्बन्स जाणवला नाही. आय थिंक मॅनेजमेंटने गेस्ट कम्फर्ट फुल प्रायोरिटीजला ठेवलंय असं जाणवलं. आणि आता आपण आलो आहोत रिसेप्शन एरियामध्ये. तर रिसेप्शन एरिया खूप स्पेशियस आणि क्लासी आहे. सिटिंग एरिया पण इथे खूप कम्फर्टेबल आहे. तसेच कम्प्लीट ॲम्बियन्स खूप छान वाटला आणि ओव्हरऑल जी चेक इन प्रोसेस होती ती खूप स्मूथ आणि क्विक झाली. तसेच वेलकम ड्रिंक देऊन आमचं वेलकमही करण्यात आलं. आणि रिसेप्शनमध्ये एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी सगळं लक्ष वेधून घेते. तसेच उजव्या बाजूला ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि डाव्या बाजूला लिफ्ट आहे आणि तिथेच पुढे गेल्यानंतर रेस्टॉरंट पण आहे. चला आता रूम दाखवते. मध्ये एंटर केल्यानंतर डाव्या बाजूला हे कबर्ड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लॉकरही मिळते. तसेच लगेज ठेवायला प्रॉपर स्पेस आहे आणि इथे मिनी फ्रीज, त्यानंतर स्नॅक्स, वॉटर बॉटल, टी कॉफी मेकर, कप्स, इलेक्ट्रिकल केटल सगळं काही दिलंय आणि रूम खूप फ्रेश आणि स्पेशियस वाटला. तसेच बेड पण खूप कम्फर्टेबल होता आणि पिलो आणि मॅट्रेसची क्वालिटी पण खूप छान होती. आणि समोर हा टीव्ही आहे. तसेच हा वर्किंग डेस्क आहे आणि इथे एक मिरर पण आहे. तर तुम्ही इथे तुमचं कामही करू शकता आणि रेडी पण होऊ शकता. तसेच इथे सिटिंग एरिया पण दिला. इथे 2 सिटिंग एरिया आहेत. पहिला सिटिंग एरियामध्ये आणि बाहेर बघू शकताय, बाहेर पण एक सिटिंग एरिया आहे. तर बाल्कनीमध्ये बसून तुम्ही चहा, कॉफी घेत समोरचा व्ह्यू बघणं म्हणजे फुल रिलॅक्सेशन. तर मॉर्निंग आणि इव्हनिंग टाईम दोन्ही वेळेस बाल्कनी एक्सपिरियन्स खूप मस्त वाटला. आणि आता मी तुम्हाला बाथरूम दाखवते. तर बाथरूमकडे वळूया. तर बाहेर तुम्ही बघू शकताय आउटसाइड फुल साईज मिरर आहे. बाथरूम खूप नीट, क्लीन आणि हायजिनिक वाटलं. तसेच खूप वेल मेंटेन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बाथरूममध्ये मॉइश्चरायझर आणि हँडवॉश दिलाय. तसेच इथे टूथब्रश, पेस्ट, कोंब आणि शॉवर कॅप पण देण्यात आली आहे आणि इथे टॉवेल पण देण्यात आले होते. सगळं इथे प्रोव्हाईड केलं आहे आणि इथे आतमध्ये बघू शकताय, इथे शॅम्पू आणि बॉडी जेल आहे. थोडा आराम केल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलकडे गेलो. स्विमिंग पूल खूप क्लीन आहे, प्रॉपरली मेंटेन आहे आणि इथे बेबी पूल पण आहे. तसेच इथे साईडला सिटिंग एरिया पण दिलाय. तर फॅमिली, कपल्स आणि किड्स सगळ्यांसाठी पूल एरिया एन्जॉयबल आहे. तसेच पूलच्या बाजूला हा सिटिंग एरिया आहे जिथे तुम्ही स्मॉल फंक्शन्स, बर्थडे पार्टी, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, गेट टुगेदर याचा इथे सेटअप आहे, तर तुम्ही ते पण सेलिब्रेट करू शकता. त्याचप्रमाणे पूलच्या बाजूला इथे तुम्हाला गार्डन एरिया पण मिळतो. आमच्या रूम बुकिंगमध्ये बुफे डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. तर आम्ही आता डिनर करण्यासाठी इथे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथे व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल होते. व्हरायटीज डिसेंट होत्या आणि फूड टेस्ट खूपच छान होती. तर इथे क्वालिटी आणि हायजीन दोन्ही मेंटेन केलं होतं. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला इथे नॉन-व्हेजमध्ये पण ऑप्शन आहे. त्यानंतर इथे सूप आहे, सॅलड आहे, त्यानंतर रायता, मेन कोर्स पण आहेत. त्यानंतर स्वीटमध्ये पण तुम्हाला गुलाबजामुन मिळेल, आईस्क्रीम आहे. त्यानंतर व्हरायटीज खूप डिसेंट होत्या आणि फूडची जी टेस्ट होती ती पण खूप छान होती. म्हणजे ओव्हरऑल क्वालिटी आणि हायजीन दोन्ही मेंटेन केलेलं होतं. तसेच इथे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज पण आहेत. म्हणजे टाईमपास करण्यासाठी तुम्ही पूल टेबल, तसेच कॅरम
असे बरेच इथे इंडोअर गेम्स आहेत, तर तिथेही तुम्ही छान असा टाईम स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. आणि त्याचप्रमाणे किड्ससाठी इथे सेपरेट प्ले एरिया पण आहे, गार्डन पण आहे, जिथे ते खूप सेफ आणि हॅपी फील करतात. तर नेक्स्ट डे आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि ब्रेकफास्टमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते. And now coming to the most important part, the room cost. We were four adults and one child, and for a 2 day stay, we paid 17,850, which include both dinner and breakfast. रूम प्राइस सीझन, रूम टाईप आणि अवेलेबिलिटीवर डिपेंड करते, पण लक्झरी स्टे, लोकेशन, फूड आणि ॲमेनिटीज कन्सिडर केल्या तर प्राइस टोटली जस्टिफाईड वाटते. स्पेशली लोणावळासारख्या लोकेशनसाठी हा रिसॉर्ट खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. आणि या अगोदर आम्ही पुण्यामधील असलेल्या विमाननगरमध्ये जे 7 ॲपल हॉटेल आहे तिथे आम्ही स्टे केला होता, आणि त्यावेळेला तिथे सुद्धा आम्हाला असाच चांगला एक्सपिरियन्स आला. आणि इफ यू आर प्लॅनिंग अ लोणावळा ट्रिप विथ फॅमिली, फ्रेंड्स और कपल, तर हा रिसॉर्ट डेफिनेटली कन्सिडर करू शकता. इथे तुम्हाला पीस, कम्फर्ट आणि लक्झरी तिन्ही एकाच ठिकाणी मिळतात.